सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ. कागज फाट्यावरून अपहरण करून खून करणाऱ्या तिघांना अटक. कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाची अवघ्या 12 तासात मोठी कारवाई. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका जुन्या दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे अपहरण करून त्यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी कवठे महांकाळ पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवीत मुख्य 3 आरोपींना अवघ्या 12 तासांच्या आत अटक केली आहे. ज्ञानू अण्णाप्पा खोत वय 25 राहणार कोंगनोळी, रोहित बाळासाहेब पाटोळे वय 25 राहणार कोरलिटी, हर्षद दाजी उर्फ गोट्या पैलवान वय 30 राहणार तासगाव, मूळ राहणार कवठे महांकाळ अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या व्यतिरिक्त सुयश उर्फ स्वप्नील किसन खुळे राहणार मंगळवेढा, अमर खताळ राहणार इचलकरंजी हे 2 आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. यातील हर्षद पैलवान हा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचा कवठे महांकाळ शहर प्रमुख असल्याची माहिती समजते. जत तालुक्यातील कोसारी येथील दादासो नामदेव यमगर वय 50 हे जुन्या एका दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. 5 मे 2026 रोजी सकाळी ते सांगली येथील न्यायालयात साक्षी देण्यासाठी जात असताना नागज फाटा येथून एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून MH13 AU 6654 आलेल्या अज्ञात इस्मांनी त्यांचे अपहरण केले होते. अपहरण केल्यानंतर आरोपींनी दादासो यमगर यांना कर्नाटक राज्यातील अथनी जवळील मदभावी येथील एका शेतात नेले. तिथे त्यांची हत्या करून हा प्रकार खुनाचा नसून आत्महत्या आहे असा बनाव रचण्यासाठी त्यांचा मृतदेह झाडाला गळपास लावलेल्या स्थितीत लटकून दिला. कवठे महांकाळ पोलीस ठाण्यातील DB पथकातील श्रीमंत करे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदाराच्या बातमीने या बनावाचा पर्दाफाश केला. कवठे महांकाळ पोलिसांनी या खून प्रकरणी ज्ञानू खोत, रोहित पाटोळे, हर्षद उर्फ गोट्या पैलवान या व्यतिरिक्त सुयश उर्फ स्वप्नील किसन खुळे तसेच अमर खताळ या 5 जणांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा तपास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, अमोल शिवशरण, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, भापकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत करे, नागेश मासाळ, निवृत्ती कारंडे, अभिजित कासार, गोसावी, शीतल जाधव या कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई केली. साक्षीदारावर दबाव आणण्यासाठी तसेच पुराव्याचा नाश करण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले होते, परंतु पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपींना जेरबंद केले आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.